नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आता तुम्ही बघू शकता की असं आम्ही बाजरीच्या पेरणीला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता बघू शकताय जसं की गेल्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आपण गावाच्या हार्वेस्टिंग नंतरनं गावाची काढ न पेटवता त्याचं खत करण्यासाठी आपण डायरेक्ट नांगरट करून त्यांना गाडलेलं. त्याच्यानंतरनं आपण एकदा रोटावेटर मारलेला, 2 वेळा कल्टिवेटर मारलेला आणि काही दिवसांनंतरनं पाऊस पडलेला. यंदाच तुम्हाला माहिती आहे की उन्हाळा भरपूर होता, तरी देखील पाऊस पडल्यानंतर आता कमीत कमी 15 दिवस झालेत आणि आपण गावाची काढ गाडल्यामुळे ना मातीत मॉइश्चर इतकं मस्त आहे. अजून हे बघा असा लाडू बनतोय आणि ह्याचा आपल्याला काय असा चांगला परिणाम आहे की आपल्या मातीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढतं आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता आहे, कमी पाण्यात चांगलं पीक निघतं आहे आणि कमी पाणी दिलेल्याचा फायदा असा आहे की तुमच्या मातीचा pH देखील कमी होतो आहे. त्याचबरोबर आता आपले बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा गावाचं काढ गाडल्यावर पेरणी यंत्रात गुंततं आहे, असं होतं आहे तसं होतं आहे. हे बघा एक नंबर असे सारे पडतात आणि काहीच गुतं नाही. चांगला रीतीने असं पेरणी अवजार फंक्शन करतं आहे, चालतं आहे. तर ह्याचा आपला फायदा काय होतो आहे, खतावर येणारा आपला खर्च कमी होतो आहे, उत्पन्न चांगलं मिळतं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना माती त्यांच्या pHचा लेवल ज्यांच्या मातीमध्ये जास्त आहे, ही प्रोसेस केल्यानं तुमच्या मातीचा pH लेवल देखील कमी होतो आहे आणि तुम्हाला फायदाच होणार आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या होता होईल एवढं रानात पिकाचे अवशेष तुम्ही कंपोस्ट करा, तुम्हाला चांगला असा रिझल्ट मिळणार आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा ह्याचा काहीही नुकसान नाही. फक्त एक आहे, ज्या वावरामध्ये तुम्ही गावाचं काढ गाडताय त्या वावरामध्ये युरियाचं प्रमाण थोडं जास्त वापरावं लागतं. ठीक आहे, फक्त एवढाच एक त्याचा तोटा आहे, नाहीतर एकही तोटा नाही आहे. तुमच्या मातीची पोरोसिटी वाढते आहे, तुमच्या मातीमधले पोषक तत्व वाढते, त्याचबरोबर आपल्या मातीची गुणवत्ता देखील वाढते. धन्यवाद.